महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुरू केलेल्या प्रबोधन मालेतील हा पहिला भाग. महात्मा फुले यांची जन्मतारीख व नसलेली आणि चिकटवलेली गेलेली धाडी. महात्मा फुले यांचा जन्म 1827 रोजी झाला असं अनेक लेखकांचं मत होतं आणि त्यावेळेस नक्की जन्मतारीख माहिती नव्हती. नंतरच्या कालावधीमध्ये महात्मा फुले यांचा जन्म झाला त्या साली किंवा त्या दिवशी शनिवार वाड्याला आग लागली होती असं समजलं. मग शोध घेतला गेला की शनिवार वाड्याला नेमकी कधी आग लागली होती, कसा अंदाज करता येईल, काय करता येईल. आणि त्यानंतर सबळ पुरावा नव्हता, पण 20 फेब्रुवारी 1827 ही महात्मा फुल्यांची जन्मतारीख असावी असं मानलं गेलं. पूर्वी फुले जयंतीला आणि नंतरच्या कालावधीमध्येही महात्मा फुले वाड्यावरती खूप जास्त काही गर्दी व्हायची नाही, कुणी विशेष जायचं नाही, कारण नक्की जन्मतारीखीचा पुरावा मिळालेला नव्हता आणि माहिती नव्हती. मग मात्र हरी नरके सरांना महात्मा फुल्यांचं संशोधन करताना जन्मतारीख माहिती नसणं ही गोष्ट स्वस्थ बसू देना, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी शोधलं पाहिजे जेणेकरून महात्मा फुले यांची जन्मतारीख समजेल. मग याच कालावधीमध्ये महात्मा फुल्यांची बदनामी एक सत्य शोधन हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सरांची ओळख कमलताई विचारे यांच्याशी झाली आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठा दुर्मिळ ग्रंथांचा हस्तलिखितांचा शोध घेण्यासाठीची कागदपत्र सरांना उपलब्ध झाली. आणि या कागदपत्रांमध्ये सरांनी जेव्हा महिनोन्महिने शोध घेतला, अनेकांशी चर्चा केली, इतरांची मतं घेतली आणि त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं. आणि विशेष म्हणजे हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक स्मृतिशेष कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पंजोबा नारायण बाबाजी पानसरे हे होते. आणि या पुस्तकाचं नाव होतं महात्मा फुले यांचे अमर जीवन. आणि या पुस्तकाच्या हस्तलिखितामध्ये महात्मा फुले यांची जन्मतारखेचा शोध नरके सरांना लागला. त्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केला होता की 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला. हा जो अनुभव होता, हा जे आनंदाचा क्षण होता सरांसाठी, सर म्हणतात युरेका युरेका अशा प्रकारचा हा आनंदाचा क्षण होता. आणि महात्मा फुले यांची जन्मतारीख शोधली, सापडली गेली आणि ती प्रसारित व्हावी, महाराष्ट्रामध्ये सर्वमान्य व्हावी यासाठी सरांनी युक्ती योजली की 11 एप्रिल ते 14 एप्रिल ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. हा मधला काळ जो आहे दोन्ही जन्मतारखांच्या मधला हा समता पर्व म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जावा यासाठी सरांनी महाराष्ट्रभर दौरे केले आणि जन्मतारीख रुजवण्याचा प्रयत्न सरांनी केला. आणि याच्यासाठी अपार कष्ट पुराभिलेखागार इतर जे लेखक होते पूर्वीचे यांच्याशी चर्चा केली आणि हे अस्सल साधनांच्या सहाय्याने सरांनी सिद्ध केलं की महात्मा फुले यांचा जन्म तो 11 एप्रिल 1827 रोजी झालेला आहे. नंतरच्या कालावधीमध्ये दाढी कशी लागली गेली महात्मा फुले यांना, तर महात्मा फुले यांच्या जन्माला 1927 रोजी 100 वर्ष पूर्ण होत होती. आणि या कालावधीमध्ये त्यांचं एक विस्तृतपणे, तत्पूर्वी छोटी छोटी चरित्र होती पण सलग संपूर्ण चरित्र प्रकाशित व्हावं म्हणून पंढरीनाथ सीताराम पाटील, सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील हे विदर्भातील चिखलीचे होते. प्रचंड मेहनत घेतली, कष्ट केलं आणि संपूर्ण चरित्र त्यांनी लिहिलं. आणि हे प्रकाशित करण्याच्या पूर्वी त्यांची बहीण जी आहे चिखली गावामध्ये गेल्याची त्यांना तार आली. एका कार्यकर्त्यावर त्यांनी जबाबदारी दिली, पण पाटलांना असं माहिती होतं की महात्मा फुले यांचा अस्सल जो फोटो आहे तो पुण्यामध्ये महात्मा फुल्यांना ज्यांनी बहीण मानलंय अशा एका बहिणीकडे तो आहे आणि तो आपल्या पुस्तकावरती छापण्याची जबाबदारी एका कार्यकर्त्यावरती ठेवून पाटील अंत्यविधीला गेले. कार्यकर्त्याने हा फोटो मिळवला आणि चित्रीकाराकडून काढून घेतला. महात्मा फुल्यांच्या मानलेल्या बहिणी दसऱ्याला, दिवाळीला रोज पूजा करताना त्या फोटोची यथासांग पूजा करत असताना महात्मा फुल्यांच्या चेहऱ्यावरून काही असे ओघळ
गेलेले आढळले आणि चित्रकाराला असं वाटलं की ही महात्मा फुल्यांची धाडीच आहे. पूर्वी बालबरोतेदारी पद्धत होती. 4-5 दिवसाला न्हावी लोक घरी यायचे आणि दाढी करून द्यायचे. अशा पद्धतीमध्ये फुले का दाढी राखतील असा प्रश्न नरके सरांना पडला आणि मग त्यांनी पुन्हा फोटोचा शोध घेण्याची शोध मोहीम हाती घेतली आणि महात्मा फुले हे पुन्हा कमर्शियल मॅनेजिंग डायरेक्टिंग कंपनीचे संचालक होते, डायरेक्टर होते. ते टापटीपपणे राहत असणार असा अंदाज हरी नरके सरांना होता आणि त्यांच्या एका मित्राकडे 200 जुन्या निगेटिव्ह आहेत असं सरांना समजलं आणि त्यामध्ये महात्मा फुल्यांचा फोटो जो आहे अस्सल फोटो सापडेल असं वाटलं आणि त्या 200 निगेटिव्हचा शोध घेऊन त्यावरती प्रक्रिया करून त्या शोधून त्याच्यामध्ये सरांना जो फोटो सापडला तो आत्ता फुलेवाड्यावरती लावलेला आहे. त्याच्यावरती थोडी खुंटाची सुद्धा महात्मा फुले यांनी दाढी राखलेली नाही. अस्सल फोटो आहे, दाढी विनाचा फोटो आहे आणि तोच आपण सगळ्यांनी वापरावा अशी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती. आजच्या भागामध्ये एवढंच. धन्यवाद.